पनवेल वावंजे रस्त्याचे नूतनीकरण मे 2025 मध्ये करण्यात आले होते. मात्र हे काम इतके निकृष्ट दर्जाचे होते की अवघ्या 2 महिन्यात पावसाच्या पहिल्या वर्षावाने हा डांबरी रस्ता पूर्णपणे वाहून गेला. टेंभोडे आणि पालेबुद्रुक परिसरात रस्ता अक्षरशः वितळल्याने मोठे खड्डे पडलेत. यामुळे वाहन चालक आणि स्थानिक नागरिक खूप त्रस्त झालेत. या निकृष्ट कामामुळे शासनाच्या निधीचा अपव्यय झाल्याचा आणि ठेकेदारांनी नियमबाह्य काम केल्याचा नागरिकांचा आरोप आहे. याच पार्श्वभूमीवर वळवली येथील नागरिक विश्वास पेटकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करून सखोल चौकशीची मागणी केली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या खराब झालेल्या टेंभोडे व पालेबुद्रुक भागाचे काँक्रिटीकरण लवकरच सुरू होणार आहे आणि संबंधित ठेकेदाराला आतापर्यंत केवळ 10% रक्कमच देण्यात आली आहे. परंतु सध्या खड्डे बुजवण्यासाठी जे तात्पुरते पॅचवर्क केले जात आहेत ते काँक्रिटीकरणाच्या वेळी पुन्हा उखडणार आहेत. यामुळे जनतेच्या पैशाची पुन्हा नासधूस होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. नागरिकांची मागणी आहे की निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर तातडीने कारवाई करावी आणि रस्त्याचे काम दर्जेदार करावे.